दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सैन्याच्या महार रेजिमेंटमधील हवालदार सुयोग अशोक कांबळे यांना रविवारी लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात आली। शहीद सुयोग कांबळे यांच्या आठवणींनी संपूर्ण अलिबाग खारेपाटचा परिसर गहिवरून गेला होता। अलिबाग तालुक्यातील खारेपाटमधील चिंचवली नारंगी बौद्धवाडी येथील सुयोग कांबळे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते। त्यांनी सुमारे 18 वर्ष देशाची सेवा केली। दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी सिक्कीम येथे कार्यरत असताना अचानक डॅमचे बंधारे तुटले आणि पाण्यामध्ये त्यांची संपूर्ण तुकडी वाहून गेली। त्या दुर्घटनेत ते बेपत्ता झाले होते। त्यानंतर सिक्कीम गव्हर्नमेंटने शोध मोहीम सुरू केल्यानंतर देखील सुयोग कांबळे सापडले नाहीत। सैन्य दलाच्या नियमानुसार त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाहीत। त्यामुळे त्यांची सेवा आता पूर्ण झाल्यामुळे त्यांना शहीद घोषित करण्यात आलंय। त्यांना मानवंदना आणि आदरांजली अर्पण करण्यासाठी लष्कराचे जवान तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी एकत्र आले होते। यावेळी लष्कर आणि शहीद सुयोग कांबळे मित्रमंडळाच्या वतीनं कार्लेखिंड ते नारंगी पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती। यावेळी शहीद जवान अमर रहे या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता। यावेळी आमदार महेंद्र तळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, प्रांत अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि सैन्य दलातील अधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार महेंद्र दळवी यांनी शहीद सुयोग कांबळे यांच्या नावानं खारेपाटमध्ये एक भव्य स्मारक उभारण्याची घोषणा यावेळी केली। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, अलिबाग। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।